ओम. परिवर्तन. बदल येत नाही, तो घडवून आणावा लागतो. 23वा अध्याय. परदेशात वसलेले भारतीय व विदेशी जनमानसावर ऋषी दयानंद व आर्य समाज यांचा प्रभाव. जर महर्षी दयानंदांची प्रेरणा नसती आणि त्या प्रेरणेप्रमाणे चालून आर्य समाजाच्या कार्यकर्त्यांनी अत्यधिक परिश्रम केले नसते तर आज जी परिस्थिती भारतीयांची विदेशामध्ये आहे कदाचित ती तशी राहिली नसती. यास काही येणेप्रमाणे समजावे. 19व्या शतकात भारतावर इंग्रज राजवट होती आणि इंग्रज सदैव आपल्या विस्तारासाठी सक्रिय राहत असत. याच क्रमात त्यांनी विश्वातील अनेक द्वीपांवर व देशांवर आपले अधिकार केले. केवळ इंग्लंडनेच नव्हे तर हॉलंडने पण केले, इतरांनी पण केले असतील, पण त्यांची चर्चा येथे करणार नाही. इंग्रजांनी अधिकार केले फिजी, मॉरिशस, दक्षिण आफ्रिका, केन्या, ग्याना या देशांवर. ग्यानावर इंग्रजांबरोबरच डच लोकांनीही अधिकार केले. ग्यानाच्या ज्या क्षेत्रावर डचांचा कब्जा ताबा होता त्याला ग्याना म्हटले गेले. सध्या डच ग्यानाला सुरिनाम म्हटले जाते आणि ब्रिटिश कब्जा असणाऱ्या ग्यानाचे नाव आताही ग्यानाच आहे. आता या देशांचा व्यापारिक उपयोग करायचा होता, यासाठी माणसे हवी होती. भारतात यांचे सरकार होते तेव्हा येथील कष्टाळू शेतकरी वर्गाला या देशामध्ये काही वर्षांचा करार करून सागरी जहाजावरून शेती करून घेण्यासाठी नेण्यात आले. त्यांनी त्या देशात जाऊन शेती करणे सुरू केले. आपली घरे पण नेली आणि आपल्या कुटुंबांचे पालनपोषण सुरू केले. या प्रकारे तिकडे गेलेल्या लोकांना साधारण भाषेत गिरमिटिया, ॲग्रीमेंटचे बिघडलेले नाव म्हटले गेले. तेथे काम करत असताना त्यांना ज्या समस्या आल्या त्या जाणण्यायोग्य आहेत. पहिली, ज्या लोकांना जहाजांतून भरून नेण्यात आले त्यांचा परिवारांशी संबंध दुरावला गेला आणि धार्मिक अंधविश्वास. समुद्रापार जाणे म्हणजे धर्मभ्रष्ट होणे आहे. यामुळे त्यांनी धर्माबाहेरील रस्ता दाखवला गेला. तथाकथित पोंगा पंडितांनी घोषणा करून टाकली की जे 7 समुद्रांच्या पलीकडे गेले आहेत त्यांचा धर्म भ्रष्ट झाला आहे. म्हणून अनेक परिवारवाल्यांनी त्यांच्याशी असलेले संबंध तोडून टाकले. त्यांच्या मते ते आता आपल्या धर्मात राहिले नव्हते. त्यांच्याशी संबंध ठेवणे व्यर्थ आहे. ही स्थिती बाहेर जाणाऱ्यांसाठी अधिकच वाईट होती. दुसरी परिस्थिती, जे लोक बाहेर गेले होते ते आपल्यासोबत रामचरितमानस इत्यादी ग्रंथ देखील घेऊन गेले होते, पण ते शिक्षित नव्हते, अर्थ जाणत नव्हते. त्यांना मुले झाली. त्यांना शिकवण्यासाठी इंग्रज सरकारने शाळा उघडल्या होत्या जेणेकरून त्यांची मुले शिकू शकावीत. परंतु इंग्रजांनी त्या शाळा भारतीयांच्या पुढील पिढीला ख्रिश्चन बनवण्यासाठी उघडल्या होत्या. भारतीयाकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. इंग्रज सरकारचा आरंभिक उद्देशच हा होता की त्यांच्या येणाऱ्या पिढीला ख्रिश्चन मतात टाकून पूर्णपणे इंग्रज भक्त बनवावे. आपण जर इंग्रजांद्वारे आफ्रिका वगैरे देशांमध्ये केलेल्या कब्जांचा इतिहास वाचाल तर हेच दिसून येईल की त्यांनी सर्वात पहिले काम तेथील स्थानिक जनतेला ख्रिश्चन बनवण्याचेच केले होते. सेनेच्या सोबत किंवा एकदम मागून पादरी लोकांची फौज जात असे. असाच विचार त्यांनी या देशांसाठी सुद्धा केला. गेलेल्या काही भारतीयांमध्ये मुस्लिम देखील होते जे भारतातून मजूर म्हणून आणले गेले होते, पण त्यांचा आपल्या परिवारांशी संबंध चालू राहिला. ते आपल्या धर्माचे थोडे अधिक कट्टर होते. दूर असलेल्या भारतीयांमध्ये हिंदू मुस्लिम या विषयावरून जास्त मतभेद नव्हता. दोघेही स्वतःला भारतातून आलेलेच मानत होते. तिसरी परिस्थिती ही होती की भारताचे हिंदू धर्माचे प्रचारक तर समुद्र पार करणे म्हणजे धर्मभ्रष्ट होणे असे मानत असत. एक उदाहरण पहा.
काशी निवासी बाबू भगवानदास यांनी एक युवक लक्ष्मीचंद अग्रवाल यास शिष्यवृत्ती देऊन रसायनशास्त्र शिकण्यासाठी लंडनला पाठवले. तो शिक्षणानंतर परत आला. काशीच्या अग्रवाल सभेने शास्त्रविरुद्ध असल्याकारणाने या परिवाराच्या विरोधात आंदोलन छेडले. जेव्हा संपन्न घराण्याची ही स्थिती होती तर मग कोणत्या सनातन प्रचारकाने विदेशात प्रचार करण्यासाठी जाण्याचे साहस केले असते बरे? महर्षी दयानंदांनाच सर्वप्रथम ही स्थिती समजली आणि समुद्रापार जाणे हे धर्मभ्रष्ट होण्याचे कारण असल्याचे अस्वीकार करताना उलट समुद्रापार देशांतर आणि द्वीपांतर जाण्याबाबत वकिली केली. त्यांनी आपल्या पत्रव्यवहारामध्ये उल्लेख करत असताना म्हटले, महाशय श्यामजी यांची 3 वर्षांकरिता इंग्लंडला जाण्याची इच्छा असल्याचे कळून अतीव आनंद झाला. माझ्या मते ही शुभ संधी आहे, जिचा अवश्य फायदा घ्यावयास हवा. पत्रात पुढे विचारले की काय ते आपल्या पत्नीलाही सोबत घेऊन जाणार आहेत? मी माझी संमती प्रकट करताना अत्यंत प्रसन्न आहे. श्यामजी जर हिला विदेश गमनाच्या प्रस्तावाला स्वीकार करणार नाहीत तर ही त्यांची बुद्धिमत्ता असणार नाही. संदर्भ नवजागरण की पुरोधा भाग 1. लेखक डॉक्टर भवानीलाल भारतीय. परंतु मुस्लिम धर्मप्रचारक यास धर्माच्या विरुद्ध समजत नव्हते. त्यांनी त्या देशांत जाणे सुरू केले जेथे हे शेतकरी गेले होते. भारतातून जाणाऱ्या मुस्लिम प्रचारकांना हिंदू मुस्लिम दोघेही पुरेसा सन्मान देत असत. परिणामी त्या प्रचारकांनी तेथे मुस्लिम मताचा भरपूर व्यापक प्रचार सुरू केला. हिंदू देखील त्यांना भारतातून आलेले धर्मप्रचारक समजून त्यांच्याकडून ज्ञान घेत होते. आता त्यांच्याकडे ज्ञानाचे 2च स्रोत होते, भारतातून आलेले मुस्लिम प्रचारक किंवा मग इंग्रजी शाळा आणि चर्च चालविणारे ख्रिश्चन पोप पाद्री. हळूहळू दोघांचाही एकच उद्देश झाला की कसे या मजुरांना ख्रिश्चन व मुस्लिम बनवले जाऊ शकेल आणि काळाबरोबर ते आपल्या कार्यात यशस्वी पण होऊ लागले. सुरिनामच्या इतिहासावरून माहिती मिळते की डच चर्चच्या पाद्री यांनी बहुसंख्य हिंदूंना ख्रिश्चन बनवण्यात यश मिळवले होते. दक्षिण आफ्रिकेच्या इतिहासावरून कळते की दीर्घ काळापर्यंत भारतापासून धार्मिक रूपाने तुटलेले असल्याने हिंदू आपले सण विसरले होते आणि ते रोजे ठेवू लागले होते. सोबतच होळी दिवाळीच्या ऐवजी ताजिये काढणे हाच हिंदूंचा सर्वात मोठा सण झाला होता. होळी दिवाळीच्या सणांना पूर्णपणे विसरले होते. आर्य समाजाच्या पहिल्या पिढीच्या प्रचारकांनी पाहिले. भाई परमानंदांसारख्या प्रचारकांनी ही स्थिती सखोलपणे समजून घेतली. अशाच काळात दक्षिण आफ्रिकेत पोहोचलेले स्वामी शंकरानंद यांनी विचार केला की चिंता करून व निराश होऊन काही होणार नाही आणि त्यांनी 1 एप्रिल 1910 रामनवमीची शोभायात्रा काढण्याचा निर्णय घेतला. एका दिमागदार शानदार रथासोबत शोभायात्रा काढण्यात आली आणि हळूहळू निरंतर प्रयत्नांनी हे हिंदू सण उत्सव स्थापित होऊ लागले. अनेक देशामध्ये हिंदू मजुरांनी मुस्लिम धर्मही ग्रहण केला. जरी दूर देशात जाऊन त्यांच्यामध्ये उच्च निश्चितीची भावना बऱ्याच मोठ्या प्रमाणात समाप्त झाली होती, तरी पण याची बीजे कोणत्या ना कोणत्या रूपात शिल्लक होती. परिणामी काही उदाहरणे अशी आहेत की उच्च निश्चितीच्या दरीमुळे सुद्धा कित्येक परिवारांनी मुस्लिम धर्म देखील ग्रहण केला. यापेक्षा जास्त परिस्थिती खराब होती कोणत्याही कारणाने अनाथ झालेल्या बालकांची. त्यांना तर थेट ख्रिश्चन अनाथालयामध्ये भरती केले जात असे आणि शेवटी ते ख्रिश्चनच होत असत. आणि जी मुले ख्रिश्चन शाळांमध्ये शिकत होती त्यांच्यावर तर ख्रिश्चन मताचा रंग चढणे स्वाभाविकच होते. अशा परिस्थितीत वाचकांनी विचार करावा की शेवटी कोठपर्यंत ही सर्व कुटुंबे देशामध्ये हिंदूंच्या रूपात आपले अस्तित्व वाचवून ठेवू शकली असती. येथेही अंधविश्वास व कुप्रथा काम करत होत्या. हिंदू प्रचारक तर कोणी नव्हतेच जे या देशात येऊही इच्छित होते, कारण त्यांना त्यांच्या धर्माच्या बेड्या अडवत असत की समुद्राच्या पलीकडे गेल्यास ते धर्मभ्रष्ट होतील.
इकडे भारतात आर्य समाज वेगाने वाढत होता. आर्य समाजाचे नेते व विद्वान यांच्यासमोर ही परिस्थिती आली. त्यांनी सखोलपणे पाहिले आणि समजून घेऊन या देशामध्ये आपले प्रचारक व साहित्य पाठवण्याचा कार्यक्रम सुरू केला. भारतातील इंग्रजी सैन्याचे अनेक शिपाई आर्यसमाजी पण होते. ते आपल्यासोबत सत्यार्थ प्रकाश ठेवत असत. जेव्हा यातील काही शिपायांचे इंग्रजी सैन्यासोबत अशा देशामध्ये जाणे झाले तेव्हा ते आपल्याकडील सत्यार्थ प्रकाशची प्रत तेथेच सोडून आले आणि मॉरिशस व फिजी इत्यादी देशामध्ये याच प्रकारे आर्य समाज व स्वामी दयानंदांच्या संदेशांचे पोहोचणे सुरू झाले. तेथे काही खूप शिक्षित लोक नव्हते. जे लोक थोडेफार वाचन करू शकत होते त्यांनी सत्यार्थ प्रकाश वाचला आणि मग त्याच रात्री सर्वांना एकत्र करून ऐकवण्याचा क्रम सुरू केला. हळूहळू जागृती येत राहिली. बरोबर काय चूक काय हे समजू लागले. वेद शिकण्यासाठी भारतात येण्याची इच्छा झाली तोपर्यंत भारतात गुरुकुल कांगडीसारख्या संस्थांची स्थापना झालेली होती. या संस्थांमध्ये सुद्धा त्या देशाचे हिंदू विद्यार्थी शिकण्यासाठी येऊ लागले. थोडक्यात सांगायचे तर सत्यार्थ प्रकाशने ज्योती जागृत केली. प्रचारकांनी त्यात तूप आणि सामुग्रीच्या आहुत्या दिल्या आणि त्याच अग्नीतून प्रेरणा घेऊन अनेक स्थानिक लोक भारतात शिकण्यासाठी येऊ लागले. या सर्व देशामध्ये आर्य समाजाची स्थापना झाली. भारतातून प्रचारक नियमितपणे जाण्याचा क्रम सुरू झाला. यामुळे 4 मोठी परिवर्तने येणे सुरू झाले. पहिले, हिंदी जी लुप्त होऊ लागलेली भाषा होती ती संभाषणाची भाषा झाली. दुसरे, हिंदू परिवारामध्ये आपल्या धर्मासंबंधी एक गौरवपूर्ण जागृती आली. तिसरे, आमच्या स्वतःच्या शाळा असाव्यात अशी प्रेरणा निर्माण झाली आणि या देशामध्ये आर्य समाजाने शाळा उघडण्यास सुरुवात केली. चौथे, हिंदू सणांचे महत्त्व समजून ते साजरे करण्यास सुरुवात झाली. शिक्षित वर्गामध्ये राष्ट्रीय जागृती पण आली आणि त्या देशामध्ये स्वातंत्र्याच्या आंदोलनात आर्य समाजाची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली. त्याचा एक वेगळा इतिहास आहे. हिंदू अनाथालये उघडली. मुस्लिम व ख्रिश्चन धर्मामध्ये परिवर्तन होण्याचा मार्ग बंद झाला आणि सर्वात मोठी जी क्रांती झाली ती होती जे हिंदू अनेक कारणांनी ख्रिश्चन झालेले होते त्यांना परत हिंदू धर्मात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आणि अनेक शुद्धी आर्य समाजाच्या माध्यमातून संपन्न झाल्या. आर्य समाज सुरिनाम इत्यादींच्या इतिहासात याचे पूर्ण विवरण प्राप्त होते. हे गंगेच्या तीव्र प्रवाहाला परत आणण्यासारखे विशालतम कार्य होते ज्याची प्रेरणा सर्व कार्यकर्त्यांना महर्षी दयानंदांकडून निरंतर प्राप्त होत होती. हीच तर होती परिवर्तन क्रांती जिचे सूत्रधार होते महर्षी दयानंद सरस्वती. त्यांनी लिहिलेल्या सत्यार्थ प्रकाश या अमर ग्रंथाचा अनेक भाषांमध्ये अनुवाद झाला आणि तो या सर्व देशामध्ये राहत असलेल्या भारतीय समुदायाचा मार्गदर्शक ग्रंथ बनला. कालांतराने आलेल्या जागृतीमुळे हिंदू पौराणिक प्रचारक विद्वान देखील या देशामध्ये आले आणि त्यांनी सनातन धर्माचा प्रचार केला. मंदिरे निर्माण झाली. मोठमोठी शिवालये देखील. आज पुष्कळशा देशामध्ये जर हिंदू धर्म फक्त जिवंतच नव्हे तर नेतृत्वाच्या भूमिकेत आहे तर यामागील सर्वात मोठे कारण महर्षी दयानंद सरस्वती, आर्य समाज आणि त्यांची प्रेरणा हेच आहे. येथेही आर्य समाजाची एक खूप मोठी विशेषता पाहावी लागेल. आर्य समाजाने या देशामध्ये संघटनाच्या स्थापनेनंतर मोठमोठी मंदिरे बनवली नाहीत. उंच उंच भवने बनवली नाहीत. सुंदर व भव्य अशा यज्ञशाळा निर्मित केल्या नाहीत. बनवली तर मुलांसाठी व मुलींसाठी विद्यालये बनवली तर अनाथांसाठी अनाथालये बनवली तर छोटी छोटी सेवा केंद्रे भवने बनवली. आज आम्ही पाहतो की जिकडे तिकडे मंदिरे उभारली जात आहेत. परंतु हृदयावर हात ठेवून विचार करावा की जर या देशामध्ये हिंदुत्व वाढू शकले असेल तर शेवटी त्यात योगदान प्रत्यक्षात कोणाचे होते?
निश्चितपणे त्या वास्तविक मंदिरांचाच, ज्यामध्ये राहून, जेथे शिकून ते योग्य दिशा जाणू शकले. धन्य दयानंद.